समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, भावे त्यांचे द्वारी स्वानयाती, तेथे राम नाम होयेल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची, तेथे राम नाम होईल सरसवन, घडेल भोजन उच्चिष्टाचे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय गान्तु मुनिन्दे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग सामा, संत कृपा हो, संत कृपा हो, संत कृपा संत कृपा हो, संत कृपा
गजाननाची आत्मजा वाकसिद्धी पाविजे सहजातीये चरणावजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होवो श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदु साधु सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारित जनतया माझे दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तनी मुखे होती लोका टाळ मृदंग श्रोते ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोलवे बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा विठ्ठल 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 संत समागम एखादिये परी व्हावे त्यांचे द्वारी स्वान याते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे। आजच्या या मंगलमय प्रसंगी भगवत प्रेमी यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग प्राप्त प्रचितीने प्राप्त परमात्मा प्राप्त करून घेणारे पराकुटीतले संत ज्यांनी कलियुगात जी ईश्वर प्राप्तीची साधना सांगितलेली आहे त्या साधनेच्या माध्यमात त्या साधनेच्या सामर्थ्यावर वैकुंठ नायकाला मृत्यूलोकात आणून आणि विमानात आरूढ होऊन ज्यांनी वैकुंठ धामाला प्रवेश केला असे आदरणीय वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संत संगतीचा महिमा सांगणारा हा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल मी आपल्याला थोडं सांगेल पण एवढं गोड सांगेल की तुम्ही तुमचा प्राण सुटेपर्यंत हृदयात ठेवता। मी कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार नाही। सुरुवातीला थोडं प्रास्ताविक केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही। 40 वर्षाची पोलीस डिपार्टमेंटची सेवा तेही काठी हातात घेऊन नव्हे अत्यंत गोड सांगणार एक एक शब्द तुम्ही मी तुम्हाला म्हणतो तुम्ही कानांनी तर ऐका पण डोळ्यांनी सुद्धा हे कीर्तन ऐका। तुम्ही म्हणता डोळ्यांनी तुम्ही वेगळंच सांगितलं व महाराज डोळ्यांनी कसं कानांनी ऐका डोळ्यांनी काय पापणी सुद्धा हलू नका। जर तुम्ही बाबा भाऊ तुम्हाला समजून घ्यायचे असते महाराज मला वयाच्या 5व्या वर्षी गुगल मुंगले बाबा थेरल्याला नाम सप्ताह झालता भगवान बाबाचा नारळी नाम सप्ताह त्यावेळेस माझं वय 5 वर्षाचं होतं 1955 माझा जन्म। माझ्या आई वडिलांनी मला त्या सप्ताहामध्ये पहिली बाबाच्या हस्ते पहिली माळ घातली। मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून 1976ला भरती होऊन चाललो होतो नागपूरला आणि भाऊ त्यावेळेस सरकारी दवाखान्यामध्ये बीडला उपचार घेत होते। तुम्ही एका असं हरिदासाचं आज कथा ऐकताय आणि बाबाकडे गेलो त्यावेळी शंकर गर्जे नावाचे बाबाचे एक सेवक होते।
आणि त्यांचा मुलगा परमेश्वर तोही माझ्याबरोबर कॉन्स्टेबल म्हणून भरती झाला. ते शंकर म्हणले, बाबा तर तुम्ही आजारी पडलात, पण मुलगा आज नागपूरला जाणार आहे, ते पोलीसमध्ये भरती झालाय. ते म्हणले, लय पेतेत बाबा तिकडं, खातेतही म्हणते. मग आपल्याला हे बट्टा लागल ना बाबा, याच्या गळ्यात माळ घाला ना. मीही त्याच्याबरोबर गेलतो दवाखान्यात, बाबाचं दर्शन होईल म्हणून. त्याला माळ घातली बाबांनी. म्हणले, तू कुणाचा रे बाळ? मी म्हणलं, बाबा मी नायगावचा आहे, मारोतरावचा. कुणाचा? पोलीस पाटलाचा का? मी म्हणलो, हो. यालाही एक माळ द्या म्हणजे. दुसरी माळ मला भाऊनी घातली दवाखान्यात. आणि 1976लाच मी ज्यावेळेस 1 वर्षाची ट्रेनिंग संपून आलो, मला पहिलं केज पोलीस स्टेशन मिळालं आणि स्टँड ड्युटी लागली. सद्गुरू माऊली हातात एक उत्तरेश्वर पिंपरीकर, हातात एक पिशवी घेऊन दुपारच्या गाडीला पिंपरीला जाण्यासाठी स्टँडवर आले. हा एक विरक्त महात्मा आहे. त्यावेळेस आम्हाला 90 रुपये पगार असायचा. आता जर मला वाटतं मग 90 रुपये जर एखाद्या महाराजाला जर दिली, 90 रुपये म्हणजे महाराज धरा तुम्हाला तुमचे बेदागी, तर मला असं वाटतं की ते 5-25 शिव्या गावाला घालून जाईल. मी आपली माफी मागून बोलतो की पाखंड्यांनी ढोंग्यांनी आपला मार्ग हा फार मळकट चालविला. बघा, अधिकार नसताना सोंग डोंग आणून 2 चोपड्या पाठ करून कुणाला का स्वर कळतोय का, कुणाकडे लीनता आहे का, कुणाकडे नम्रता आहे का, कुणाकडे साधूचा एखाद्या मोठ्या अनुग्रह आहे, काही नाही. मला त्या दिशेने जायचं नाही, परंतु मला कधीतरी माझ्या मनात अंतकरणात भीती वाटते. जर असंच जर पुढे चालत राहील तर दुसरे धर्मीय यांना आपल्या धर्माकडे बोट दावण्यासाठी हे फार कठीण मार्ग होईल. मी या विषयावर बोलत होतो. माऊलीची भेट झाली, 90 रुपये पगार होता. फार लक्ष देऊन ऐका. आमचा 31 तारखेला पगार पोलीस आणला. मी आजच हजर झालो त्या पोलीस स्टेशनला आणि संध्याकाळी हजर झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी स्टँड ड्युटी करत असताना माऊली तिथं आले. 30 तारीख होती. माझ्याकडे एक 2 रुपयाची कोरी नोट होती फक्त. काही कुणाचा परिचय नाही, काही नाही. आम्हीच आमच्या कुळाचा उद्धार केला. पोलीसमध्ये जाऊन पाहिला, ती 2 रुपयाची नोट होती. माऊलीला पाहिलं, योगी याचे खुदा योगी जाणे. माऊलीकडे असं पाहिलं आणि माझं हृदय भरून आलं. चला, मी त्यांना गाडीत बसवलं. एक मन म्हणत होतं की आज जर माऊलीला ही 2 रुपयाची नोट दिली तर आपले कुणाचाच परिचय नाही. त्यावेळी 4 आण्याला चहा होता फक्त. आपल्याला 2 दिवसाच्या चहाची व्यवस्था नाही. परंतु ते मी काही विचार केला नाही. ती नोट गाडीत बसवलं त्यांना. ते म्हणले, साहेब या ना पिंपरीला. ज्या माऊलीच्या समाधी सोहळ्याला 9 लाख समाज होता, त्या माऊलीचा शेवटचा श्वास अपोलो हॉस्पिटलमध्ये हैदराबादला ज्या हरिदासाच्या हातात हात देऊन चुकला, तो हाच हरिदास. 25 वर्षाची कीर्तनाची सेवा. 1987चा पहिला संगीत विशारद दिला. महाराज, तुम्हाला नाव तरी माहिती आहे का माझं? आहे का तुमच्या गावाला कीर्तन? तुमचं कोणतं महाराज? एकच गाव. तिथं मी कीर्तन केलं रोपणेश्वराच्या मंदिरात. प्रत्येक वर्षी इन्स्पेक्शनला यायचं. मुळे महाराजांनी ठेवलं. हे सगळं जे आहे, मी तुम्हाला सांगतो, अध्यात्म ज्याला करायचं आहे ना, त्यांनी लोकेशना, नीट ऐका बरं का, लोकेशना, वित्तेशना आणि दारिशना. लोकेशना म्हणजे लौकिक. आपल्याला सगळे सगळेच म्हणायचे रे बाप असं. पुढं 2-4 लोक महाराज आले, महाराज सारखं. लोकेशना. दुसरं वित्तेशना, पैसा. पैसा कमवू नका असं मला म्हणायचं नाही. फार अभंगाकडे आपल्याला कधी जरी चिंतन झालं तरी चालेल, पण हे कळलं पाहिजे. पैसा कमवू नका असं कुठं शास्त्रांनी सांगितलं नाही पाहिजे. पण पैसा कमवत असताना 2 शर्ती सांगितल्या. लक्षात ठेवा, सगळे ऐका. 2च शर्ती सांगितल्या. एक, पैसा कमवत असताना भगवंताचा विसर पडता कामा नये. आणि दुसरं, पैसा कमवत असताना पाप आश्रय होता कामा नये. हे 2 गोष्टीचा तुम्ही विचार करून पैसा कमवा.
अहो मी तुम्हाला सांगतो, भगवान बाबाच गुरु अनेक महाराजांची, ऐकून घ्या बरं का लक्षपूर्वक. भगवान बाबाच गुरु आणि भगवान बाबाच्याच सप्त्यात कीर्तन करतेत आणि तिथं ठरवून कीर्तन करतेत. इतके असले पाहिजे. किती दुर्दैव आहे होय. कसं कसं काय गुरुवरची निष्ठा काय. सांगायचं तात्पर्य की या तिन्ही संतांच्या सानिध्यात राहून भजन करीतच पोलीस डिपार्टमेंटली 40 वर्षाची सेवा. बरं काही मी असा कॉन्स्टेबलच राहिलो नाही. मी पुढं मी अँटी करप्शन केलं, एस पीचा उजवा हात म्हणून 7 वर्ष 3 वर्ष माझ्याकडे रीडरचा चार्ज होता. पूर्ण बीड जिल्ह्याची इन्स्पेक्शन. महाराज सगळे कमीत कमी 15-20 हजाराची दारू प्यायचे आणि माझं घरून मी भाकरी न्यायचो ज्वारीच्या 2. आणि कुणी एखादा हरिदास असलं तर त्याच्याकडे पिठलं भाकरी खायचो दुसऱ्या दिवशी. मी त्या टीमचा प्रमुख म्हणून. संत कृपा व्हावी लागल. किती जरी अध्यात्मामध्ये किती सोंगडोंग आणले तर हृदय पवित्र झालं पाहिजे. हे जी आपल्या मेंदूच्या वाटीमध्ये, लक्ष देऊन आपण, आपल्या मेंदूच्या वाटीमध्ये जी वासनेचा रस भरलेला आहे, तो जर कमी व्हायचा असेल तर त्यासाठी हे भगवत भजन ईश्वरी चिंतन नामस्मरणाच्या आणि सद्गुरु कृपेच्या साधनेनंच तो फक्त 60ला जातो आणि त्याचं जीवन पवित्र होऊ शकतं. तुम्ही बाबा भाऊचं पुण्यस्मरण करता. पुण्यस्मरणाचा अर्थ ज्याचं स्मरण केलं असता पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत भावे घेता सजनाचे नावे. नुसतं बाबा बाबा भाऊ भाऊ म्हणलं, अहो पुण्यवंत आहे. काहीच करायची दुसरी गरज नाही. किती फक्त 2च नाव घ्यायचे, बाबा भाऊ बाबा भाऊ बाबा भाऊ. मला सांगा की कितीतरी असे आपल्याला माणसं सापडतील की बाबा भाऊच्या सान्निध्यात आलेले कितीतरी माणसं गुन्हेगारांनी गुन्हेगारी सोडली. डाके घालणाऱ्यांनी डाके घालण्याचा धंदा सोडला. कितीतरी मांसाहार करणारे, मदिरा सेवन करणारे, सप्तव्यसनामध्ये आणि मग्न झालेले अशी कितीतरी माणसं, त्याचा उद्धार झाला. तुम्ही जे करताय नाही बाबा भाऊचं हे पुण्यस्मरणाचा सोहळा, याच्यासाठी जागृती नाही का. बाबाचा आणि भाऊचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही जर आज बाबाच्या नावाने 100 रुपये दिले, लक्ष देऊन ऐका, तर त्याचे 8 दिवसही ठेवीत नाहीत. ते कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून त्याचे परत करतात. असं मी किती वेळेस तरी अनुभव. आणि तुम्ही किती जरी देवपूजा केल्या, किती तीर्थयात्रा केल्या, किती व्रत वैकल्प केलं, किती यज्ञयागादी क्रिया केल्या, किती उपास तापास केले, किती अष्टांग योगाच्या साधना केल्या, तरी देवाला ते अत्यंत, मी तुम्हाला सांगतो की देवाला ते अत्यंत नाही. न करिता संत सेवा अवघा भार वाटे देवा. ते देवाला डोक्यावर वज करू वाटल्यासारखं असं ओझ दिले ना, ज्याची कुवत किती 5 पायल्याने न्यायची आणि त्याच्यावर अर्धा क्विंटल डोक्यावर दिलं, इतकं ओझ होतं. जर देवाला आपल्या संताची जर सेवा नाही घडली आणि तिथं किती पूजा अर्चा करीत बसले, अलीकडं तर काय शिवाच्या मंदिरामध्ये आबा बाबा बाबा एक झोला एक लोटा जल चढ़ाओ घर पूरा सोने का हो जाएगा, एक फूल चढ़ाओ बिल्कुल शादी हो जाएगी, 2 फूल चढ़ाओ बस बेड़ा पार हो जाएगा, एक बेलपत्री चढ़ाओ बंगला हो जाएगा, एक बेलपत्री चढ़ाओ दूसरी कितनी चाहे उतनी गाड़ी मिल जाएंगी. अरे काय बाबा उद्धाराचं सांग ना. हे तर सगळं नाशिवंत कशाला सांग. हे मोठ्या मोठ्या लेवलवरून चाललं. तुम्ही अत्यंत जे करताय याच्या पुढेही सांगतो मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. संताचा अतिक्रम देव पूजा हा धर्म. पाप हे पाप. संत तुकाराम महाराज म्हणतात, संताची सेवा नाही केली, हनुमानजीची सेवा नाही केली आणि माझी जर किती पूजा केली ना तुम्ही, तर ते पाप हे म्हणतात. पाप. देव पूजा हा अधर्म. तैसे दगड येती वरी. पुढे बोलतात
आणि मंत्र पुष्प देवाश्री बाबा 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 म्हणले एवढंच नाही ना तर तुमचं जे ना हे म्हणले माझ्या संताची सेवा नाही केली तुम्ही आणि माझी किती जरी पूजा केली किती जरी फुलं वाहिले माझ्या डोक्यात दगड घातल्यासारखं वाटतंय म्हणले आणि हे फुलं तुमचे दगड मारल्यासारखं वाटतंय म्हणले म्हणून संत सेवा जी तुम्ही तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा इकडे येणारच होतो मी पण अगोदर आणखी काही बोलू देवाला अत्यंत आवडणारी काही असेल तर संत सेवा आहे आणि संत सेवा म्हणजे फक्त बाबा भाऊचं पुण्यस्मरण करणं हेच संत सेवा आहे त्यांचे विचार त्यांचे आचार याच्यातून सांगितले जातात बाबाचा पाटोदा तालुक्यामध्ये सावरगावी 1994ला जन्म झाला आणि 1894ला आणि 1994 1896 आणि जन्म आणि जे बाबाचं जे समाधिस्थ झाले ते 1965ला बरोबर आहे तर असं मायनस वजाबाकीचा जर आपण विचार केला तर 7 दशक त्यांना आयुष्य मिळालं लोकसेवेसाठी भाऊचा थोडासा आपण जर विचार केला तर भाऊ त्यांच्यानंतर 10 वर्षांनी समाधिस्थ झाले फार हे 2 संत असे बाबाचा पुष्कळ काळ हा नारायणगडावर गेला 40 वर्षाचा कालावधी नारायणगडावर असताना बाबाचा एकदा माणिक बाबा म्हणून बाबाचे ज्यांनी बाबाचे गुरुमंत्र दिला बाबाचं नाव आबाजी परंतु आबाजीचं भगवान ज्यांनी केलं ते माणिक बाबा नारायणगडाचे मी तर कुणी काही म्हणू पण ज्या कुळात नारायण बाबा आणि माणिक बाबा जन्माला आले त्या मराठा कुळाला मी सादर वंदन करतो की असा हरिदास दिला तुम्ही आम्हाला की त्याचं काय वर्णन करावं बाबासारखे भाऊसारखे रत्न आणि म्हणून या संताची जे तुम्ही समागम या संताचा समागम करणं अत्यंत गरजेचं आहे कुठल्या का प्रकाराने होईना संताचा समागम झालाच पाहिजे कोणत्या का प्रकारे होईना संताच्या समागमात गेलं पाहिजे संताच्या सेवेत गेलं पाहिजे संताच्या सहवासात गेलं पाहिजे तुम्ही म्हणाल की संताच्या सहवासात गेलं पाहिजे हे अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे संत सहवास कसा करावा हे तुम्ही सांगितलं पण एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची की संत समागमामध्ये जाण्याच्या अगोदरचा जो भाग आहे मी आपल्याला एक प्रश्न विचारतो की सुख मला नको आहे असं म्हणणाऱ्या एखाद्या माणसाने वर हात करावा त्याला मी 5 मिनिट देतो सुख नको आहे म्हणणारा अहो 5 मिनिट काय 1 तास बी दिला आणि तुमच्या सहित मी जरी विचार केला तर कुणी एक सुखम सर्वाय रुचते सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे सुख मज लागे दुःख भावे ऐसे कोणी न भावे जीवे कुणाला दुःख नकोय प्रत्येकाला सुख पाहिजे प्रत्येकाची दिशा सुखाकडे आहे सुख पाहिजे काही नास्तिक असं म्हणतात काही असतेच काही माणसं तसेही असतात ज्यांना सुख आवडत नाही असं देऊ नको म्हणतात पण सुख सगळ्याला आवडतं हे आपण बोललो काहीला विचारलं की बाबा
देव म्हणले आपण देवाबिवाला मानित नसतो. देवाबिवास काय आपलं जे काही नाही. सुख मात्र सगळ्याला आवडते, देव आवडत नाही. थोडस त्याच्या मुळात गेलं आपण. प्रत्येकाला विचार, अहो देवाचं अस्तित्व काय नास्तिकाच्या मान्यावर आहे का हो? नास्तिकांनी मानलं काय न मानलं काय, देवाचं अस्तित्व अबाधित आहे, त्याला मानायची न मानण्याची आवश्यकता नाही. परंतु सगळं जरी असलं, देव जरी ते मानित नसले नास्तिक, तरी एक गोष्ट मात्र निश्चित खरी आहे, देव मानत नसले तरी त्याला सुख पाहिजे. आणि सुखाला सोडून देव नाही आणि देवाला सोडून सुख नाही. एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणून प्रत्येकाला सुख पाहिजे. आता मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, सुखच प्रत्येकाला कशामुळं हो महाराज? सुख दुःख हे समानच शब्द आहेत ना, विरोधार्थी. सुख आलं की दुःख आहे, दुःख आलं की सुख आहे. मग सगळ्याला सुख पाहिजे आणि दुःख का नकोय? दुःख हे आगंतुक आहे आणि सुख हे जे आहे ते स्वरूपगत आहे. पण प्रत्येकाला सुख आवडतं. आपला मुलगा किती जरी मदिरा सेवन करणारा असला, दारू पिणारा असला, मांसाहार करणारा असला, तरी त्याच्या बापाला वाटतं का याला आपण आपल्या घरातून निघून जावं. एखादा किती चांगलं कीर्तन करणारा माणूस असू द्या, चारित्र्य संपन्न असू द्या, मी जर एखाद्याच्या घरी 8 दिवस थांबलो तर ते विचार करतील आता कधी जाणार आहेत महाराज तुम्ही. याचं मुख्य कारण असं आहे, मुलगा हा स्वरूपगत आहे आणि पाहुणा जो येतो ते आगंतुक असतं. आणखी धावत्या वेगात सांगतो, सायाळीच्या अंगावर 150 काटे असतात. सायाळ पक्षी माहिती आहे का? आपण काय म्हणतो खेडेगावात त्याला, हा, तर त्याला 150 काटे असतात अंगावर. त्याच्यावर कुणी आक्रमण केलं की ते असे फिंजारतात असे ते. पण 150 काट्याचं त्याला काही वाटत नाही. पण रानात फिरता फिरता जर बोरीच्या झाडाची जर काट्याची एक जर अशी बारीक टाचणीसारखी जर त्याच्या पायात घुसला काटा, तर त्याला इतकं ते नको नकोसं वाटतं. त्याचं कारण एवढे काटे आहेत ते स्वरूपगत आहेत आणि काटा जो मोडलाय ते आगंतुक आलाय. ते आगंतुक असल्यामुळे आपल्याला दुःख नको वाटतं. त्याचं मुख्य कारण असं आहे, बर्फाचं जर वितळलं, बर्फाला 0 डिग्री सेल्सिअसवर तापमान करून त्याचा पाण्याचा बर्फ केला तरी तो बर्फ म्हणून राहायला तयार नाही. तो वितळतो स्वभावतः पाण्याकडं, द्रवत हा त्याचा स्वभाव आहे, असं त्याचं पाण्याकडंच वाहत येते. तस जीव हा सच्चिदानंद ब्रह्मानंदाचा अंश आहे. म्हणून जीवाची जी ओढ आहे ती सुखाकडे आहे. मग सुख पाहिजे, तर सुख कसं मिळेल? सुख प्राप्त करण्यासाठी काय उपाय आहे, असा जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे, सुख संताशिवाय नाही. सुख एक हेची ठाई, संत बिन प्राप्ती, बिन प्राप्ती नाही, संत बिन प्राप्ती नाही, हो संत बिन प्राप्ती नाही, संत बिन प्राप्ती नाही. ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधते तेने साधते साधन. ऐसे वेद ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती सुख पाहिजे, लक्ष द्या, सुख पाहिजे, संताची संगती करावी लागेल. आपण म्हणतो तसं नाही, वेदांनी सांगितलंय, हरिप्राप्तीशी उपाय धरावी संतातीची पाय. सुख पाहिजे ना, बाबा भाऊची सेवा करावी लागेल.
आणि सेवा करावी लागेल, म्हणजे त्यांचा समागम घडावा लागेल. संत समागम अत्यंत कोणत्या का प्रकारे होईना, पण संताचा समागम, संताचा सहवास लाभला पाहिजे. हे संताचा सहवास लाभण्यासाठी तुकाराम महाराज पहिल्या चरणात संत समागम एखादे परे, 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 भगवती द्वारी स्वामी, भगवती द्वारी स्वामी, तिथे राम नाम होईल श्रवण, तिथे राम नाम होईल श्रवण, भगवत्यांचे द्वारी स्वानया, भगवत्यांचे द्वारे स्वानया, तिथे राम नाम होईल श्रवण, तिथे राम नाम होईल श्रवण. तुकोबरा या जागृती देतात की काही करा बाबांनो, पण संत समागमामध्ये या. अलीकडे काय बरं का, हे विनोदी कीर्तनकारांनी सगळी कीर्तनाची आत्मीयता घातली, अरुची निर्माण केली. कीर्तनात विनोद असावेत या विरोधातला मीही नाही, परंतु विनोदच कीर्तन, याच्यापेक्षा काय विनोद असू शकतो, काय जागृती असू शकते. तुकोबारा किती अंतकरण, किती तळमळे याच्यामध्ये. संत समागम एखादी परी, भावे त्यांचे द्वारे स्वानय. काही जरी असलं तरी कोणत्या का प्रकारे होईना, पण संत समागम करा. चला एक दोन उदाहरण देऊन आपण पुढे चलू. फार लक्षपूर्वक ऐका. पाण्याचा थेंब आपल्या सगळ्याला कळते. पाण्याचा एक थेंब जर तापलेल्या लोखंडावर टाकला, पाण्याचा एक थेंब तापलेल्या लोखंडावर टाकला, काय होईल? नष्ट होऊन जाईल, काही शिल्लक राहणार नाही. तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं काय होईल? मोती तयार होईल. आणि तोच पाण्याचा एक थेंब जर स्वाती नक्षत्रामध्येच जर सर्पाच्या मुखात गेला, त्याचं विष तयार होईल. तुम्हाला तुमचं जीवन संपवा असं, संपूर्ण व्यर्थ जाऊ नये असं वाटत असेल, आपल्या जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल, तुम्ही संत समागमामध्ये या. कसले काही करा, पण संत समागम. समागमाचा जर विचार केला तर आपण पाहतो याच्यावर अनेक हजारो उदाहरण देता येतील. संगतीचा विचार केला तर 4 गोष्टीचा जीवावर परिणाम होत असतो. तुम्ही कधी नसेल ऐकलं, मी तुम्हाला बोलल हे फार फार अध्ययनपूर्वक आणि फार अधिकारी पुरुषाच्या मुखातलं सांगतो. जीवनाचं परिवर्तन 5 गोष्टीमुळे होतं. 5च गोष्टी. पहिली गोष्ट आहे काळाचा बदल. तारुण्य आहे, काही काळ गेल्यानंतर मूळ अवस्थेमध्ये बालपण आहे, काही काळ गेल्यानंतर तारुण्य आहे, काही काळ गेल्यानंतर म्हातारपण आहे. काळाचा बदल आहे. दुसरं जी आहे ते संस्काराचा बदल. ब्राह्मणाच्या घरात मुलं जन्माला आले तर ते अगदी त्याला 8-15 त्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली की त्यांना 8-15
मंदिर आहे हे पवित्र करण्याचं साधन आहे भगवंताची हरिकथा, अत्यंत पवित्र करणारी. म्हणून मी मूळ विषयावर बोलत होतो की ज्यावेळेस यांनी कुत्र उचललं धर्मराजांनी, मी तुम्हाला प्रश्न नाही विचारत, ते महाराजाच्या डोक्यात नाही आलं ना, कुठं चाललं होतं आपलं, आपण कुठून निघालो होतो, तुझं तू डोक्यात ठेवणं. त्यांना काय विचारतो, ते चाली म्हणण्याच्या, त्यांना पुढं कोणती चाल गायची, पेटीवाल्याला कोणता स्वर धरायचा, ऐकणार श्रवण भक्तीमध्ये असते. तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद्य सेवनम अर्चनम वंदनम दास्य सौख्य आत्मनिवेदनम, ही 9 प्रकारची जी भक्ती सांगितलेली आहे त्याच्यातली पहिली भक्ती जर कोणती असेल तर ती श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. तुमच्या आमच्या सगळ्यापेक्षा तुमच्या पदरी जास्त महत्व, तुमचा नंबर पहिला आहे. तुम्ही जे कानातून ऐकता ते हृदयात घ्या आणि अंतकरण जे मन बुद्धी चित्त अहंकार ही जी आहे तर हे चित्तात घेऊन त्याचं चिंतन करा. हेच फक्त सत्संगामध्ये मिळते, संतांच्या संगतीमध्ये मिळते. पुत्र उचललं धर्मराजाने, मी बरोबर ठेक्यावर येतो, काहीच तसं नाही. पुत्र उचललं, विमानात बसायला, ते म्हणले थांबा थांबा नाही जमणार. ते म्हणले का? मी म्हणलं ते म्हणले माणसासाठी तुमचं पुण्याई आहे म्हणून तुमच्यासाठी विमान पाठवले. ते जर माझी पुण्याई असेल म्हणले आणि यांना जर घेत नसाल, यांनी मला आयुष्यभर साथ दिली, तुमचं तुम्ही बघा म्हणले, मी खालीच राहतो, मला नको विमानात यायचं. आणि शेवटी नावेलाच कुत्र्याला घेतलं आणि कुत्र्याला धर्मराजांनी आपल्या बरोबर स्वर्गलोकात नेलं. सांगायचं तात्पर्य की कुत्र्यांनी संतांची संगती केली. समागम ते होय निश्चिंती महत पापा. बरोबर. आता हे किती बोलायचं असलं हे सांगावं लागतं ना. बरोबर, तुम्ही मस्त सांगितलं ते. अशा आणखी 25 प्रमाणे अर्धगडी घालता क्षणार्धात संत संगती. तर हे संगतीचं महत्व कितीतरी पटीनं अनेक आहे. संत संगतीचं एवढं महत्व आहे. अर्ध्या क्षणाची निमिषार्थ संत संगती. फक्त निमिषार्थ कळालं का बा महाराज? निमिषार्थ म्हणजे डोळ्याची पापणी ती किती वेळेस लवती, ते एकदा हे केल्यानंतर डोळ्याची पापणी लवती त्याचे 22 भाग करायचे महाराज. हे पुढलं लक्षात ठेवा आता. आणि त्या 22 भागातला एक भाग त्याला निमिषार्थ म्हणते. याच्यावर आपल्याला विश्वामित्राचं त्याचं पुष्कळ बोलता येईल, पण आपल्याला अभंगाकडं थोडं याच्यामुळं काय करीत जा, पुढच्या वर्षीपासून एकाच महाराजात 7 दिवस कीर्तन ठेवायचं. म्हणजे किती पाण्यात येत ते कळतं तरी. हा अभ्यास करीनात, वेद पाहिनात, शास्त्र पाहिनात, पुराण पाहिनात, काहीच नाही. आपलं जेवढं लागतंय ना गणगवळण हे ते पहिलं. मी तर असं म्हणतो, बाबा भाऊ स्वामी माऊली नगद नारायण महाराज हे महात्मे होऊन गेले. ह्या 4-5 महात्म्याने करोडो माणसं सुधरिले, कोट्यवधी. आज करोडो कीर्तनकार येते आणि अब्जावधी माणसं बिघडली. काय म्हणणं आहे तुमचं? अहो 4-4 वर्षाची मुलं वडिलाबरोबर दारू पिऊ लागली, याच्यापेक्षा काय दरदर आहे? कोणती संगती? आपण विसरलो संत संगतीला. आपण बाबाला विसरलो, भाऊला विसरलो, संताला विसरलो. काय तुकाराम महाराजांची मंडळी, अहो अन्न करीत मंडळी मेली. सगळं एवढं मोठं ऐश्वर्य असताना सगळं लोकाला दिलं आणि त्या तुकाराम महाराजांची मंडळी अन्न करीत वारली. त्या तुकाराम महाराजांच्या मंडळीचा जर आपण विचार केला, ज्यांच्यावर आज तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर काय सांगू, त्यांच्या बिल्डिंगकडे पाहता येत नाही. असं की कुत्र्याने सुद्धा धर्मराजाचा सत्संग केला तर त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली. कोणत्या का प्रकारे होईना सत्संग करा. कशामुळं महाराज? अभंगाचं दुसरं होईल श्रवण
रामनामाचं श्रवण होईल आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. रामनामाचं श्रवण सर्वसामान्य साधना नाही, रामनाम सर्वश्रेष्ठ साधना आहे. रामनाम असो, विठ्ठल नाम असो, गोविंद नाम असो, गोपाल नाम असो, केशव नाम असो, माधव नाम असो, हे नाम एकदम उच्चतम प्रतीची साधना आहे. कलियुगामध्ये दुसरी साधनाच नाही. हरेर नाम, ब्रह्मनारदीय पुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्याचा. महाराज हरेर नाम, हरेर नाम, हरेर नामेव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरान्यथा. कलियुगात दुसरं साधनच नाही. कलियुगामध्ये साधन जी आहे ती फक्त भगवत भजन, ईश्वरी चिंतन, नामस्मरण आणि हे सत्संगामध्ये एवढंच साधन आहे, दुसरं साधनच नाही. जे वेगळ्या वेगळ्या काळामध्ये वेगळे वेगळे साधनं सांगितली, कधी ध्यानयोगाची साधनं सांगितली, कधी यज्ञयागादी साधना सांगितली, कधी अर्चन पूजेची साधना सांगितली एका युगामध्ये, आणि कलियुगामध्ये रामनामाची साधना सांगितली. एक लक्षात आहे का बरं का? फार महत्वाचं सांगतो, इकडे लक्ष देऊन ऐका. सगळे कलियुगामध्ये जरी 99 दोष असले बरं का, कलियुगामध्ये 99 दोष असले तरी एक सद्गुण असा सुंदर आहे कलियुगामध्ये की फक्त रामनामानेच ईश्वर प्राप्ती आहे. फक्त रामनामाने, काहीच नाही. सत्याचा विचार केला आपण सत्ययुगाचा तर त्यावेळेस ध्यान साधना होती. त्रेताचा विचार जर केला आपण यज्ञयागादी साधना होती. द्वापारचा विचार केला तर आपण अर्चन पूजा होती. पण हे सगळं करणं कलियुगामध्ये नाही. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन सांगितलं, फक्त रामनामानेच ईश्वर प्राप्ती सांगितली. जे तुकाराम महाराजांनी ज्या रामनामावर ईश्वराला प्राप्त केलं ती साधना आपल्याला सांगितली. राम जो नित्य जपे रामनाम. श्रीमद भागवतात नाथबाबा बोलून गेले, जो नित्य जपे रामनाम तो जाणावा मजची सब. उद्धवा, भगवंत सांगतात उद्धवाला, जो नित्य जपे रामनाम तो जाणावा मजची सम. त्यानेची केले पूर्ण नेम, पुरुषी पुरुषोत्तम तो जाणावा. उत्तमातला उत्तम पुरुष. बाबा काही एका बाजूला सर्वोत्तम मानव तर दुसऱ्या बाजूला मानव देहधारी ईश्वरच होते. ईश्वराच्या कर्तेपणामध्ये स्वतःचा कर्तेपणा संपूर्ण विसरलेला महात्मा, हे महात्मे म्हणजे बाबा भाऊ. म्हणूनच ते महान संतत्वाला प्राप्त झाले. आणि म्हणून रामनामाची साधना अत्यंत सोपी साधना आहे. रामनामाच्या साधनेनं मी तुम्हाला सांगतो की तुकाराम महाराज बोलून गेलेत. काय होतं या साधनेनं? गोविंद गोविंद लागली छंद मग गोविंदाते काया भेद नाही देवात. तुम्हीच देव होऊन जाल ना हो, काही वेगळं राहतच नाही. रामनामाचं जर तुम्ही निष्ठापूर्वक भजन केलं तर तुम्हीच देव होऊन जाणार. देव पुन्हा काय वेगळा आहे? बाबा भाऊ आणि देव काही वेगळे नाहीत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, हेच देव आहेत. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वी. देवतया जवळी असे पाप नासे दरुशनी. पाप ताप दैन्य सगळं, पाप ताप दैन्य जाय उठावत झाली आहे भेटी हरिदासाची. पाप जातं, ताप जातो, दैन्य जातं फक्त रामनामाने. आणि हे कुठं श्रवण होतं? हे सत्संगती श्रवण होतं. हे त्यांचं उच्चिष्ट आहे, त्यांच्या मुखातून निघालेलं आहे. ते आपल्याला इथं कानावर पडतं म्हणजे आपण त्याचं सेवन करतो.
मात्र एक गोष्ट आहे, मी तुम्हाला एक सांगितलं, संत संगती कोणत्या का प्रकाराने होईना संत संगती करा, एक मुद्दा सांगितला. दुसरं सांगितलं, संतांच्या सानिध्यामध्ये रामनाम, भगवत भजन, ईश्वरी चिंतन, नामस्मरण हे आपल्याला करता येतं. तिसरं सांगतो की मात्र संतांची संगती प्राप्त झाली आपल्या सुदैवाने, आपलं पूर्वपुण्याईनं, आपल्या भाग्यानं जर आपल्याला संत संगती प्राप्त झाली तर संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपण राहावं कसं, असं तिसऱ्या चरणात सांगितलं. कामरी बटीक सेवेचा सेवा, कामरी बटीक सेवेचा सेवा, संताची जर सहवास तुम्हाला घडला, संतांच्या सहवासात तुम्हाला राहण्याचा योग आला तर जागृती देतात तुकाराम महाराज. तुम्हाला सत्संग लाभला, संतांच्या संगतीत तुम्हाला रामनाम, तुमचं निश्चित स्वरूपाने कल्याण होईल. तिथं रामनाम तुम्हाला ऐकायला मिळेल, भगवत भजन ऐकायला मिळेल. आणि त्यांच्या संगतीत जर गेलात तर एक जागृती ठेवा, तिथं कामारी बटीक, सेवेचा सेवक. कामारी म्हणजे काम करणारी, आणि बटीक या शब्दाचा अर्थ आहे की मालक सांगत तेवढंच काम करायचं. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक होणे भले. तिथं अगदी दीन लीन होऊन साधू संतांच्या दरबारामध्ये, साधू संतांच्या चरणावर गेल्यानंतर इकडे आपण पाहतो परमार्थ करते, आणि त्यांनी फक्त 500 रुपये जर पट्टी दिली ना बाबा भाऊच्या पुण्यस्मरणाला, 500 रुपये दिले बरं का, काय लिहिताय काय लिहिताय मी तुम्हाला सांगतो. एक फक्त साधू संतांच्या सानिध्यामध्ये आपण श्रीमद भागवताचा विचार करा. साम नावाचा भगवंताचा चिरंजीव, सामानी काय केलं, संत सभा बसलेली होती, त्याच्यात दुर्वासा वगैरे बसलेले होते, आणि या सामानी काय केलं, लुगडं नेसला आणि आतमध्ये कपडे बिपडे लांब उभा राहिला. याचे सवंगडी काही पुढे गेले आणि त्यांनी सांगितलं, बाबा ही महिला आणली गरोदर, हिला काय होईल सांगा बरं, पोरग होईल का पोरगी होईल ती. साधू संत ऋषीमुनी होते ते, त्यांनी अंतर्ध्यानाने पाहिलं. ते म्हणले खरंच ऐकायचंय का तुम्हाला. ते म्हणले ऐकाय, त्याच्यासाठीच आलोत म्हणले. त्यांनी साधू संतांची परीक्षा घ्यायचं ठरवलं सांबानी. ते म्हणले सांगतो म्हणले, याला मुसळ होईल म्हणले. आणि ते मुसळ मग नंतर ते मुसळच झालं, आणि पुन्हा शाप दिला की हे मुसळ तुझ्या सगळ्या कुळाचा नाश करील. अहो त्यांनी त्याच्यानंतर त्याचं पीठ केलं, ते टाकलं समुद्रामध्ये, पण त्याचे जे काही कण होते त्याचंच बाण, आणि त्यांनी सगळं यादव कुळ नष्ट झालं. मी याच्यासाठी सांगतोय, संतांच्या सानिध्य जर आपल्याला मिळालं, कामारी बटीक, तिथं सेवेचा स्वामी होऊ नका, तिथे सेवकाचा सेवक व्हा. तुकोबाराय बोलून गेले, तुमच्या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मजा. तुमच्या दासीचा दास करून ठेवा.
एका अभंगावर लाख लाख रुपये 50-50 कोटी कोटी कमावणारे हे ज्यांच्या अभंगावर एका ते तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या दासाच्या दासाच्या दासाचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाती मध्ये नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे भजी हाती संत जनी तुकाराम महाराजांची बोले दासीचा दास व्हा. मी तुम्हाला सांगतो की शबरी आई साहेबाचं उदाहरण तुम्हाला श्रीमद भागवतातलं सांगतो. शबरी आई साहेबांनी काय केलं मातंग ऋषीनं सांगितलं शबरी मी तर चाललो पण तुला निश्चित प्रभू रामचंद्र तुझ्या आश्रमात येऊन तुला भेट देते. जसं असं मी तुम्हाला सांगतो की जशी शर्त लावली जाते रनिंग करणाराची 1 2 3 अशी 80 वर्ष शबरी आई साहेबांनी आणि प्रभू रामचंद्र भगवंत येण्याची वाट पाहिली. दर दिवशी रानात जावं बोरं घ्यावेत ते कोणते गोड आहेत कोणते आंबट आहेत हे वेगळे करून ठेवावेत. तर मी तुम्हाला सांगतो सेवेचा सेवक म्हणजे बिलकुल दासी म्हणून ज्यावेळेस आणि शबरी आई साहेबांनी साधना केली त्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि म्हणून खरं म्हणजे कधीतरी बाबा भाऊच्या सानिध्यामध्ये किती बोलावं किती ऊर फुटवत असं वाटतं. तुम्ही म्हणाल की आपण काय मिळवलं तर मीराबाई याचं वर्णन करतो पायो जे मैने राम रतन धन पायो जे मैने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो राम रतन धन पायो राम रतन पायो जी मैंने मी भजनानंदी आहे. भजनाचं खूप मला वेळ आहे. तुम्ही म्हणत असताल तर मला सांगू नका मला न सांगता माझ्या घरी या कधीतरी न सांगता या 6च्या टायमाला कुणीही या सगळ्याला निमंत्रण आहे माझं. मी 2 ते 2.5 तास एकटा हरिपाठ घेतो एकटा आणि ते म्हणतात तर सगळे राग बदलू. किती आनंद हो. मी तुम्हाला सांगतो हे पवित्र करायचंय ना नाद बाबा भागवतात माझी कथा माझे नाम माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हे चित्त शुद्धीचे वर्म अति सुलभ गा उद्धवा. अरे उद्धवा माझी कथा माझे नाम हे तर पवित्र पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले नाही निर्माळ जीवन तेथे काय करील साबना. अरे साबणाने कपडे धुवाल हे मलिनता कशाने घालवायची. माझी कथा माझे नाव सकळ पातका करी भस्म हेची चित्तशुद्धीचे वर्म अति सुलभ सोप्यातलं शोधून सांगितले. जेथे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही नाही निर्मळ जीवन काय करील साबन. काय करतो चित्त शुद्ध नाही तर अंतकरणाची मलिनता रामनाम घालवतो. साधू संतांच्या सेवेचा सेवक आणि बटीक म्हणून जर तुम्ही राहिलात तर निश्चित स्वरूपाने संत कृपा करतात सगळी मलिनता घालवतात. परिसा करतात तोच फार मोठा गुण आहे. परिसाच्या सानिध्यामध्ये लोखंड आलं लक्ष देऊन ऐका. परिसाच्या सानिध्यामध्ये लोखंड आलं की त्याचं सोनं होतं. आपण परीस पाहिलं नाही तो भाग वेगळा. परंतु ज्यावेळेस साधू संतांनी वर्णन केले शास्त्रांनी त्याचं सोनं होतं. मग सोनं गेल्यानंतर पहिलं काय होतं तर पहिलं त्याचा जे काळपटपणा आहे लोखंडाचा त्याला पिवळेपणा येतो. दुसरी गोष्ट त्याला लवचिकपणा येतो. तिसरी गोष्ट त्याचे दागिने होते आणि चौथी गोष्ट त्याची किंमत वाढली जाते. अरे साधू संतांच्या सत्संगती म्हणजे साधू संतांच्या सेवेची म्हणजे
त्यांची कामारी बटे होऊन काम करण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की तुमची मलिनता जाते, तुमची किंमत वाढते, तुम्ही अलंकाराप्रमाणे सुशोभित होता, तुमचा देह पवित्र होतो, तुमचं जीवन विवेकशील होतं, तुम्ही आजची उच्चतम लेवलला तुमची प्रतिमा जाते. म्हणून सेवेचा सेवक कामारी बटीक, तेथे दीनपणे रंक तेथे भले. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल अकराला किती मिनिट बाकी आहेत महाराज? 11 वाजले झालं ना टाईम. शेवटच्या चरणामध्ये तुकोबार आहे. तुका म्हणे सर्व सुखदा संगती, तुका म्हणे सर्व सुखदा तुका म्हणे सर्व सुखदा संगती, 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 घडला पंगती संताची, घडला पंगती संताची, तेरा नाम होईला प्रभारा, तेरा नाम होईला घडेला पंगती संताची, घडेला पंगती संताची, राम नाम होईल श्रवण, येथे राम नाम होईल श्रवण, घडला भजन होते
सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची या. संताकडे काय पंगत असते हो? आपण जे लाडू आणतो डाळीचे, कुणी आता वेगवेगळे बनवले, कुणी मुगाचे बनवायला लागलं, डाळीचे बनवते, तर चवळीचे कशाचे लाडू बनायला लागले. पण तुकाराम महाराजांनी जागृत दिली. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नखा चर पडू सेवित हा रस वाटीत वानिका, घ्या रे होऊ नका रान घरी. तुकाराम महाराजांकडच्या पंक्तीमध्ये काय आहे तर हे ब्रह्मरसाचं सेवन आहे, आनंदाचे लाडू. आपली खिचडी डाळीची त्याची मस्त सगळं करू. पण संतांच्या पंक्तीला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला गोविंद, तिथं हरिनामाचा खिचडी काला आहे. आपल्याकडं उन्हाळ्यात आंब्याचा रस, वेगळीकडं कधी उसाचा रस. पण तुकाराम महाराज सेवितो हा रस, ब्रह्मरसाचं सेवन. जाता जाता समारोपाकडे जाताना एकच सांगल, तुम्हाला ईश्वर प्राप्ती पाहिजे. तुमची जर आंतरिक तळमळ असेल, जी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण सगळं प्राप्त करण्यासाठी, नश्वर प्राप्त करण्यासाठी पूर्णची पूर्ण आयुष्य आपण वेचलंय, पण ज्याच्यासाठी देह दिला देवे भजना गोमटा, तेच आपल्याला, ते आपण भजन सोडलं, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे भगवंताची प्राप्ती. आणि ही प्राप्ती करण्यासाठी एक पंचसूत्री चालता चालता सांगतो 5 शब्दात. पहिलं तत्व, 5च गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा, तुमचं परम कल्याण होईल. पहिलं जे तत्व आहे ते भावशुद्ध अंतकरणाने भगवंताचं भजन करा. महाराज लोक आपण मी लक्षात ठेवा बरं का, मी पुढच्या वेळेस विचारी पंचसूत्री 5च गोष्टी. पहिलं सांगितलं की भावशुद्ध अंतकरणाने भगवंताचं भजन. दुसरी गोष्ट सांगतो, कुणाची निंदा करू नका. तिसरी गोष्ट सांगतो, दिसल त्या साधूला संताला नमस्कार करा. चौथी गोष्ट सांगतो, तोंडाने सत्य बोला आणि गोड बोला. 5वी गोष्ट सांगतो की जमल तेवढा परोपकार करा. हे 5 सूत्र भावे गावे गीत तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ होऊ पाव, सोपा मार्ग सांगितला. आता ही तुम्हाला अध्यात्मातली पंचसूत्री सांगितली. आता संसारातली पंचसूत्री. तुम्हाला जर जीवन सुजलाम सुफलाम करायचं असेल, तुम्हाला जर जन्म आल्याचं सार्थक करायचं असेल, तर एक 5 सूत्र आणखी सांगतो. हे ईश्वर प्राप्तीचे सांगितले. महाराज लोक तुम्ही ऐका बरं का, कारण कीर्तन ऐकतामध्ये काय होते, तुमचा काही दोष नसतो, तुम्हाला पुढची चाल म्हणायची असते, तुमचं लक्षच नसतं इकडे. किती कीर्तन कराल तुम्ही, वाट लावले, तुम्हाला काही दुसरी पंचसूत्री सांगतो जीवनाची, सगळ्यात महत्वाची गोष्ट. 5च सूत्र सांगतो, जास्त नाही. उत्तम प्रकृती, ऐकताय ना, उत्तम प्रकृती. दुसरं पुरेशी संपत्ती, जास्त नको, पुरेशी. तिसरं सांगू का, संस्कारित संतती, दारू पिऊ नका मुलाला, चांगलं शिकवा. चौथं तत्व सांगतो, संस्कारी संतती निर्माण करा. 5वं सांगतो, संताची संगती, जे आज मी तुम्हाला एवढं विवेचन केले. आणि 6वी गोष्ट सांगतो, देवाची भक्ती. एवढे 5 सूत्र जे तुमच्यासारखा श्रीमंत माणूस या जगात दुसरा कुणी नाही. चलता चलता खरं म्हणजे या संयोजकांनी, त्याच्यामध्ये गाणारी मंडळी आहे, मला कुणाचं नाव माहीत नाही, माझं नाव कसं यांना कळालं आणि कसं मला बोललं, यांना कसं माहीत पडलं मी कीर्तन करतो. परंतु मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, तुम्हाला सादर प्रणाम करतो की फार तुम्ही सुंदर उपक्रम, भगवंताला साधू संताला आवडणारा हा उपक्रम चालविलाय. याच्यामध्ये जे कोणी संत येतील त्यांचं श्रवण करा, आपला देह पवित्र करा. याच्यामध्ये अनेक वृद्ध मंडळी आहे, बाबाच्या माळा घातलेले किती लोक आहेत इथं. बाबानी, भगवान बाबांनी माळ घातलेली. मी परवा 2 दिवसाच्या कीर्तनामध्ये 2 ठिकाणी कीर्तनं झाली. त्याच्यात मी सांगितलं तर एकही माणूस वर हात केला नाही त्याने बाबाची माळ असणार. ते तर कुणी राहिलंच नाही शिल्लक. तर काय, तर सांगायचं तात्पर्य की जे प्यायचंय तेच प्या बाबांनी.
जे खायचं तेच खा, काही करू नका. पुन्हा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. मला आपण बोलावलं, माझ्याकडून जे काही तुम्हाला ज्ञानमय वाटलं असेल ते माझ्या ज्ञानोबरायाचं म्हणून स्वीकार करा. जे वैराग्यमय वाटलं असेल ते माझ्या तुकोबाचं म्हणून स्वीकार करा. जे भक्तिमय वाटलं असेल ते माझ्या जनाबाईचं म्हणून स्वीकार करा. पायाच्या प्रसादे काही बोली लोविले, क्षमा करणे मज संती, नोव्हे अंगभूत युक्ती, नोव्हे हा उपदेश तुमचे बडी बडी जोशीस, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका माझी. फार तुम्ही शांतात अंतकरणाने, थोडेच माणसं आहेत परंतु फार शांत अंतकरणाने तुम्ही हे हरिकथा श्रवण केली. मला खूप आनंद झाला. असंच ऐकत राहा. सेवेला झालेली सेवा आपल्या सगळ्याचे शुभसंकल्प माझ्या उंजळीमध्ये घेऊन मी पांडुरंगाकडं परमार्थाकडं प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्याचे शुभसंकल्प माझ्या करकमलामध्ये घेऊन बाबा भाऊच्या चरणावर समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ईश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.